डोळ्यांसाठी संत्र्याची साल घ्यायची, पाणी कमी घ्यायचं आणि साल जास्त टाकायचे, हे कडक उकळवायचं, कडक उकळवायचं पाणी आणि वस्त्र गाळ करून घ्यायचं, काचेच्या बॉटलमध्ये स्टोअर करायचं आणि रोज रात्री 2 थेंब आणि सकाळी 2 थेंब असे डोळ्यात सोडायचे. तुमच्या डोळ्यांचे सगळं म्हणजे ब्लर दिसणे, कमी दिसणे, लालसरपणा येणे किंवा काचबिंदू, मोतीबिंदू ह्याचं सगळं टेन्शन तुम्ही डोक्यातून काढून टाकणे. हे केल्यानंतर चकाचक दिसायला लागतं. नंबरचा चष्मा सुद्धा तुमचा कमी व्हायला लागतो, कदाचित नंबर निघून सुद्धा जातो. पण हा प्रयोग करून बघा. फक्त बघा की संत्र्याच्या सालीच्या पाण्यातून किती, सालीच्या त्या पाण्यातून किती तुम्हाला त्याचा फायदा होतोय. तुरटी जर ह्यात थोडीशी फिरवली, ज्यांना जास्त त्रास आहे त्यांनी तुरटी जर ह्यात फिरवली, थोडीशी फिरवायची, पण डोळ्याला कदाचित सकाळी सूज येऊ शकते. रात्री घालायचं आणि 2-2 थेंब घालायचं, कदाचित डोळ्याला सकाळी सूज येऊ शकते. एक अर्ध्या तासानंतर ते ऑटोमॅटिक उतरून जाते, घाबरायची गरज नाही. पण तेवढ्यात पूर्ण डोळे तुमचे क्लीन आणि क्लिअर होऊन जातात. कारण तुरटीमुळे पूर्ण जो कचरा गेला असतो ना डोळ्यात, तो सगळा निघून जातो. ह्या गोष्टी करून बघा आणि मग सांगा. तो कचरा साईडला येताना ना, डोळ्याच्या साईडला वगैरे येताना त्यावेळेस तो कचरा पोचतो ना, त्यामुळे डोळ्यांना सूज येते. त्या औषधामुळे नाही, कचरा बाहेर जातो त्यामुळे होते ते. तर हे करून बघा आणि मग सांगा. अशा खूप साऱ्या गोष्टी असतात.